हॅलो. आजच्या तासामध्ये आपण पहिल्या कवितेचं ॲप्रिसिएशन शिकणार आहोत. माहिती असू द्या की आपल्या 80 मार्कांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये 5 मार्क्स हे ॲप्रिसिएशनसाठी असतात. हा एक कंपल्सरी प्रश्न असतो. आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 8 कविता आहेत. त्यापैकी कुठली तरी एक कविता संपूर्ण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिली जाते. त्या कवितेचं टायटल, कवितेचे ऑथर कोण आहेत, ही सगळी माहिती तुम्हाला त्यामध्ये सापडते आणि तुम्हाला 5 पॉईंट्स दिलेले असतात आणि त्या माध्यमातून कवितेचं ॲप्रिसिएशन लिहा असा प्रश्न असतो. ॲप्रिसिएशन म्हणजे काय? शब्दशः अर्थ कौतुक असा आहे. म्हणजे तसं पाहिलं तर कवितेचं कौतुक आपण करतोय की कवितेचं शीर्षक असं आहे, त्याचे कवी हे आहेत, त्यामध्ये असा भाषिक अलंकार आहे, कवितेचा असा असा विषय आहे, यमक योजना अशी आहे, इत्यादी इत्यादी मुद्द्यांनी आपण कवितेचं कौतुक करतोय. तुमच्या मराठीच्या पुस्तकात सुद्धा कवितेचं रसग्रहण असा एक प्रश्न असतो. हा तोच प्रश्न आहे, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. बघा, प्रश्न असा आहे, राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोएम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या मदतीनं कवितेचं रसग्रहण लिहा. पहिला पॉईंट आहे टायटल. आता आपण इथं सरळ मुद्द्याच्या आधारे लिहू शकतो की टायटलच्या पुढं आपण डायरेक्टली कवितेचं टायटल लिहू शकतो. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये ही माहिती दिलेली असते, अ टीनएजर्स प्रेयर. म्हणजे टायटल हा शब्द लिहायचा, त्याच्यापुढे अ टीनएजर्स प्रेयर जसं दिलं आहे तसं. ए कॅपिटल आहे, टीनएजर्समधलं टी कॅपिटल आहे, ॲपॉस्ट्रफी एस, प्रेयरमधलं पी कॅपिटल, हे सगळं असंच्या असं. किंवा दुसरा एक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतो की वाक्यामध्ये लिहायचं की या कवितेचं टायटल असं असं आहे. द टायटल ऑफ दिस पोएम इज अ टीनएजर्स प्रेयर. आणखीन आपण त्यापुढे एक वाक्य ॲड करू शकतो. खरं तर अर्ध्या मार्काला हे टायटल येतं, त्यामुळं अगदी टायटल लिहिलं फक्त तरी चालतं, एका वाक्यात लिहिलं मोठी गोष्ट आहे. तरीसुद्धा आपण मराठीत म्हणतात की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. जेवढं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त देणं कधी पण चांगलं. ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढं जाऊन काम कराल तिथं हा मंत्र लक्षात ठेवा, जेवढी अपेक्षा आहे त्यापेक्षा जास्त द्या, यशस्वी व्हाल. अर्ध्या मार्कासाठी टायटल पुरेसं असलं, एका वाक्यात पुरेसं असलं, चला ठीक आहे अजून एक वाक्य देऊया, कंपल्सरी नाही पण चला देऊया. असं म्हणता येईल की दिस इज अ व्हेरी कॅची टायटल, ॲट्रॅक्टिव्ह टायटल. एकच शब्द, कॅची किंवा ॲट्रॅक्टिव्ह, खूप आकर्षक आहे. किशोरवयीन मुलाची प्रार्थना म्हणजे काहीतरी आपल्या रिलेटेड आपल्याला वाटतं की तुम्ही सर्वजण किशोरवयीन आहात आणि त्यामुळे आपल्याशी रिलेटेड काहीतरी आहे असं लक्षात यायला लागतं. आता या ठिकाणी मी टायटल हा शब्द लिहितो. पहिला पॉईंट आहे टायटल आणि त्यापुढे डॅश हा शब्द लिहून मी लिहेन द टायटल ऑफ दिस पोएम इज अ टीनएजर्स प्रेयर. बघा, मी कवितेचं टायटल सिंगल कोट्समध्ये टाकलेलं आहे. जसं दिलं होतं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक्झॅक्टली तसं टायटल मी दिलेलं आहे. वाक्य संपल्यामुळे फुल स्टॉप दिलेला आहे. वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षरानं केलेली, द मधलं टी कॅपिटल लिहिलेलं आहे. आता अजून एक वाक्य लिहायचं आहे तर कॅपिटल लेटरनं सुरुवात होणार आहे. दिस इज अ व्हेरी कॅची टायटल. हे खूपच आकर्षक असं टायटल आहे. झालं, अर्धा मार्क याला निश्चित मिळेल. दुसरा पॉईंट काय दिलेला आहे बघा, म्हटल्यास पॉज करा आणि लिहून घ्या हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट दिलेला आहे पोएट. नंबर 2 पोएट. इथे आपल्याला कवितेच्या शेवटी दिलेलं असतं की कोण आहेत त्याचे पोएट. जसं की इथं जे मॉर्स असं आपल्याला दिसत आहे. मग परत एकदा आपण वाक्याची सुरुवात अशी केलेली आहे की वाक्याच्या स्वरूपामध्ये आपण लिहितोय, नुसतंच पॉईंट स्वरूपामध्ये नाही लिहित आहोत आणि त्यामुळे हे सुद्धा आता पुढचे सगळे पॉईंट पूर्ण वाक्यामध्ये लिहायचे आहेत. असं म्हणता येईल की दिस पोएम इज कंपोज्ड बाय जे मॉर्स. रिटन बाय म्हणजे शब्दशः लिहिली आहे असा काहीतरी अर्थ होतो. कंपोज म्हणजे रचना करणे, रचणे.
म्हणता येईल की दिस पोएम इज कंपोज्ड बाय, किंवा द पोएट ऑफ दिस पोएम इज जे मॉर्स. दुसरा ऑप्शन आहे. ऑथर शब्द वापरता येतो. दिस पोएम इज कंपोज्ड बाय जे डॉट मॉर्स. जसं दिलेलं आहे अगदी तसं लिहिलं आहे, कॅपिटल जे डॉट कॅपिटल एम मॉर्स. वाक्य संपलं, फुल स्टॉप दिलेला आहे. पॉज करा, लिहून घ्या. तिसरा पॉईंट आहे राईम स्कीम. आपण स्टांझा 2 मध्ये पाहिलं होतं की पूर्ण कवितेची राईम स्कीम ABCB अशी आहे. तरी पण मी तुम्हाला एकदा आठवण करून देऊ इच्छितो की कशामुळे ABCB आहे. तर कुठल्याही स्टांझाच्या पहिल्या ओळीच्या शेवटी जो काही शब्द आलेला आहे त्याला ए असं म्हणता येतं. ओव्हर म्हणजे ए आहे. सी हे ओव्हरसोबत मॅच होत नाही म्हणून त्याला पुढचं लेटर दिलं बी. बेस्ट हे ओव्हरसोबत मॅच झालं तर ए म्हणता आलं असतं. सी सोबत राईम होत असेल तर बी म्हणता आलं असतं. पण बेस्ट हे ओव्हरसारखं सुद्धा उच्चाराचं नाही आहे, सी सारखा सुद्धा त्याचा उच्चार नाही आहे. त्याला पुढचं अक्षर दिलं सी. ABC. मी हे राईम कोणासोबत होतं आहे बघा, ओव्हरसोबत होतं नाही पण सी सोबत होतं आहे. सी ह्या शब्दाला आपण बी म्हटलं होतं म्हणून मी या शब्दाला आपण बी म्हणायचं. या प्रकारे ABCB अशी राईम स्कीम त्याची तयार होते. पूर्ण आपण पाहिलं स्टांझा 2 मध्ये की सगळ्याच कवितांची सेम राईम स्कीम आहे. काही काही कवितांमध्ये वेगवेगळ्या स्टांझाला वेगवेगळी स्कीम अप्लाय होते. तेव्हा आपल्याला सांगावं लागते की या स्टांझाला ही स्कीम आहे, त्या स्टांझाला ती स्कीम आहे. इथं पूर्ण कवितेमध्ये दुसरी ओळ आणि चौथी ओळ असंच मॅच होत आहे. त्यामुळे सगळीकडे आपण हे सांगायचं की द राईम स्कीम ऑफ दिस पोएम इज ABCB. स्मॉल लेटर्समध्ये राईम स्कीम लिहायची असते. पॉज करा, लिहून घ्या. फोर्थ पॉईंट, फिगर ऑफ स्पीच. भाषिक अलंकार. कवितेमध्ये बरेच भाषिक अलंकार आलेले असू शकतात. आपण त्यातला कुठला तरी एक प्रकार लिहायचा. ती ओळ सांगायची, ही ओळ आहे, याच्यामध्ये हा प्रकार आहे, त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. 1 मार्क याला असतो. आता बघा ना, शेवटच्या स्टांझामध्ये लाईफ इज लिव्ड. लाईफमध्ये ल असा उच्चार आहे, लिव्डमध्ये पण ल असा उच्चार आहे. ल असा उच्चार रिपीट झाल्यामुळं याला काय म्हणतात? ॲलिटरेशन असं म्हणतात. अनुप्रास अलंकार. कुठलंही एक लिहिता येईल आपल्याला. ही ओळ मी लिहून टाकेन. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. एक ओळ खाली सोडेन मी. सिंगल कोटमध्ये आपण ही ओळ लिहून टाकली. त्याच्याखाली त्याचा राईम, त्याच्याखाली त्यातील फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे आपल्याला. ॲलिटरेशन, आणि कशामुळे ॲलिटरेशन आहे त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. म्हणजे मार्क जाण्यासाठी काही शंकाच राहणार नाही. अर्धापट मार्क जाऊ शकणार नाही. कसं सांगायचं की ल हा साऊंड आनंददायकपणे रिपीट झालेला आहे. ॲलिटरेशनची स्पष्टीकरणाची पद्धत अशी आहे. द साऊंड ल, ल कसं म्हणायचं? एल इज रिपीटेड. वाटल्यास कॅपिटलमध्ये लिहू आपण. प्लीजिंगली, आनंददायकपणे. ल हा साऊंड आनंददायक पद्धतीनं रिपीट झालेला आहे. द साऊंड ल इज रिपीटेड प्लीजिंगली. लिहून घ्या. शेवटचा मुद्दा, थीम ऑर सेंट्रल आयडिया. थीम म्हणजे वस्तू विषय, सेंट्रल आयडिया मध्यवर्ती कल्पना. दोघांचा अर्थ एकच आहे. जशी एखाद्या चित्रपटाची थीम असते, देशभक्तीपर चित्रपट असेल जसं की तानाजी आहे, तानाजीचं शौर्य ही थीम आहे. तानाजीनं सिंहगड किल्ला कसा घेतला, कोंढाणा नाव होतं त्याचं पूर्वी, नंतर सिंहगड झालं, तर कोंढाणा किल्ला कसा घेतला ही सेंट्रल आयडिया आहे चित्रपटाची. तसं ह्या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे? या कवितेमध्ये आपण पाहिलं की इट इज अ टीन एजर्स प्रेयर आहे ना. एका किशोरवयीन अशी मुलाची प्रार्थना आहे. तो प्रार्थना करतोय की देवा, जर काही वाईट इच्छा झाली
तर त्याला नाही म्हणायचं सामर्थ्य मला दे. माझं शरीर स्वच्छ आणि तंदुरुस्त ठेवण्याचं सामर्थ्य मला दे. माझे डोळे उघड, मला स्पष्टपणे बघू दे. कारण कुठला मार्ग निवडायचा आहे, मीच निवडायचा आहे. यशाकडे जाणारा का त्रासाकडे जाणारा. थोडक्यात एका किशोरवयीन मुलानं देवाला केलेली प्रार्थना आहे, कारण त्याला त्याचं जीवन चांगल्या प्रकारे जगायचं. एकदा हा व्यवस्थित विचार झाला की पूर्ण इंग्लिशमध्ये आपण ते मांडायचं. असं म्हणता येईल की अगोदर मी लिहून ठेवतो इथं, दोन्ही शब्द लिहिले तरी हरकत नाहीत. थीम और सेंट्रल आयडिया, दोघांचा अर्थ एकच आहे. दोन्हीपैकी एक जरी लिहिलं तरी पण चालू शकतं. इन दिस पोएम, ह्या कवितेत, अ टीन एजर, एक किशोरवयीन, मुलगा का मुलगी सांगायची गरज नाही, दोन्ही असू शकतं, इज प्रेइंग. बघा, क्रियापदांची निवड फार महत्त्वाची आहे. मला म्हणायचे की प्रार्थना करत आहे. आपण स्टांजा 2 मध्ये आणि स्टांजा 1 मध्ये सुद्धा नॉलेज बँक या कन्सेप्टबद्दल बोललो. तुम्हाला वहीची शेवटची 4 पानं मी नॉलेज बँकसाठी ठेवायला सांगितली. त्यात वेगवेगळी सूत्र ॲड करायची आहेत आपल्याला. अशी काही सूत्र आपण त्यावर ॲड केलेली होती. माईट किंवा वाक्याच्या सुरुवातीला V1, शुड वगैरे. तर यामध्ये पुढं आपण ॲड करणार आहोत. सध्या फक्त लक्षात ठेवूया, जेव्हा प्रत्यक्ष आपल्या एखाद्या पाठामध्ये ही एकंदरीतच रचना येईल तेव्हा आपण त्याबद्दल बघू. इज प्रेइंग हे शब्द आहेत एम इज आर प्लस ING, करत आहे. इज प्रेइंग प्रार्थना करत आहे टू गॉड. तुमच्या लक्षात असायला पाहिजे की गॉडमधलं जी कॅपिटल आहे वाक्यामध्ये कुठेही येऊ द्या. इन दिस पोएम अ टीन एजर इज प्रेइंग टू गॉड. ही वॉन्ट्स, तो इच्छा करतो. त प्रत्यय हे सूत्र आपलं झालेलं आहे, S + V1 त प्रत्यय. इथं उगाच वॉन्टेड असा शब्द नाही येणार आहे, नाहीतर त्याने इच्छा केली असा अर्थ होईल. मागच्या वाक्यात सारखं इज प्रेइंग जसं म्हटलंय तसं ही इज वॉन्टिंग असं नाही म्हणता येणार. ही वॉन्ट्स, तो इच्छा करतो असं आपल्याला म्हणायचं. टू लिव्ह हिज टीन एज लाईफ, त्याचं किशोरवयीन जीवन, इट्स बेस्ट, आपल्या कवितेमध्ये म्हटल्याप्रमाणे तो त्याचं किशोरवयीन जीवन सर्वोत्तम प्रकारे जगू इच्छितोय. ही वॉन्ट्स, तो इच्छा करतोय. गॉड्स कंपनी, देवाच्या सहवासाची इच्छा करतोय. इन द वॉक ऑफ लाईफ, जीवनाच्या प्रवासामध्ये देवाच्या सहवासाची इच्छा करतोय. या 5व्या पॉईंटला 2 मार्क्स आहेत, त्यामुळे आपण 4 वाक्यांमध्ये शक्यतो याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू. म्हणजे प्रत्येक वाक्याला अर्धा मार्क मिळत 4 वाक्यांचे 2 मार्क्स कंपल्सरी तुम्हाला मिळून जातील. यामध्ये काहीच लॉस होणार नाही. पूर्ण ॲप्रिसिएशनचे 5 पैकी 5 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. ॲड करत जायचं. रायटिंग स्किल्ससारखा प्रकार आहे हा, जास्तीत जास्त मोठा आपल्याला करायचा आहे. बघा ना, सेंट्रल आयडिया आपण लिहितो आहोत या कवितेबद्दल. अजून एकच काय, आणखीन 4 वाक्यसुद्धा आपल्याला लिहिता येतील. एक नजर टाकायची कवितेकडं, काही सुचलं नाही तर. तो टेम्पटेशनला नाही म्हणू इच्छितोय. वाईट इच्छेला वाटल्यास टेम्पटेशन शब्द न घेता मनाचा शब्द घेऊ शकतो आपण, किंवा टेम्पटेशन पण वापरू शकतो. मी असं लिहिन याला की वॉन्ट्स टू कीप हिमसेल्फ अवे, तो स्वतःला दूर ठेवू इच्छितोय फ्रॉम टेम्पटेशन्स, वाईट इच्छेपासून तो स्वतःला दूर ठेवू इच्छित आहे. 4 वाक्य झाली, एक आदर्श अशी थीम आपली तयार झाली. अशा प्रकारे उत्तर लिहिलं तर तुमचे 5ही मार्क्स तुम्हाला बरोबर मिळतील. व्हिडिओ पॉज करा आणि हे उत्तर लिहून घ्या. उत्तर तुमच्या हाताखालून जाणं खूप महत्त्वाचं आहे. शुद्ध लेखन, त्यातही प्रत्येक वाक्य कॅपिटल अक्षरानं सुरू होणे, गॉडसारखा शब्द आल्यावर मध्येच कॅपिटल येणे, विनाकारणमध्ये कुठलं आपल्याला कॅपिटल अक्षर लिहायचं नाही आहे. काही जणांची सवय असते, उगाचच मधलं अक्षर कॅपिटल विनाकारण येणार नाही. काही कारण असेल गॉडसारखं तर वेगळं, पण विनाकारण कॅपिटल अक्षर येणार नाही आहे.